चला बक्षिसांची खैरात आहे. मयूर म्हात्रेसाठी मात्र प्रत्येक षटकारासाठी उत्कृष्ट आमचे एस टी रक्षक मंगेश दादा म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. चिनूशेठ म्हात्रे क्रिकेटला धर्मपंथ मानणारे व्यक्तिमत्व. चिनूशेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रहार केलाय हे क्षणी बघतच का रागानं षटकार मारलं मयूर म्हात्रे या वाघानं. षटकार प्रहार होता जबरदस्त. आज रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा पण देऊया. काय सुरेख संगीत डीजे मास्टर आमचे परू. येस परू हे आमची तिसरी भेट असेल कदाचित. प्रहार केलाय 17 धावा दाबुलसावरती. गोलंदाज तयार. विशाल स्विच हिट. गरज नव्हती मी म्हणेन. अगदी धावा सरळ बॅटनं आडव्या बॅटनं येत आहेत परंतु अगदी त्याला वाटलं होतं की स्विच हिटच्या माध्यमातून फटका मोठा प्रहार करायला जाईल परंतु तसं नाही आहे. धावसंख्या दाबुलसावरती पाहिलं तर 17 धावा आहेत. षटक क्रमांक 2. सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना स्वतः कर्णधार कॅप्टन ऑफ द टीम DK म्हात्रे ग्रुप खुटारी. गोलंदाज तयार. विशाल म्हात्रे फिरकीचा जादूगार आहेत. षटकातील पुढील चेंडू फुल्लर लाईनचा चेंडू आडवा बॅटनं स्क्वेअर लेग रिझर मध्ये. हो हो किती पलतायत क्षेत्ररक्षक. चप्पल क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. रॉकेट ट्रॉफी होती. 2 धावा. विकी क्या बात आहे. लोणावल्याची फेमस आहे चिकी परंतु या मैदानावरती फेमस होते आमचा विकी. 19 धावा त्या पुस्तकावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 19 धावा त्या पुस्तकावरती. संत वाहते इंद्राणी. संत आणि सावध सुरुवात. चिनूशेठ म्हात्रे त्यानंतर आमचे रोशनभाई रुपेकर त्यानंतर आमचे संपूर्ण खुटारी ब्रदर्स मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोल्डन मॅन शिवकुमार म्हात्रे. हो यावेळेस LBW परंतु ऑफस्टिकच्या पण सांगतात की बाहेर पिच होत होता चेंडू. डॉट बॉलची सांगता. 19 धावा स्थगिती पाहिली धावसंख्येला. 19 धावा आहे त्या पुस्तकावरती. षटक क्रमांक 2. शेवटचा चेंडू आहे. सुरुवात आली सुरुवात मयूर म्हात्रेचा दरारा भरपूर चांगला आपण पाहिला. मंगेशजी म्हात्रे उत्कृष्ट ST रक्षक. शिवकुमारजी म्हात्रे आमचे गोल्डन मॅन यांना विनंती करतोय शेठी या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल. प्रहार केला जातोय आडवा बॅटनं. काऊ कॉर्नर रिझन मध्ये. विकी धावतात पळतायत चेंडूची अडवणूक करतात तोपर्यंत षटक क्रमांक 2 ची ते सांगता आमचे स्वराज शेठ म्हात्रे संदीप शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र या ठिकाणी येत आहेत. स्वागत आहे स्वराज. षटक क्रमांक 2 संपला. संघाची धावसंख्या 1 गडी बाद होत असतात 20 धावा त्या पुस्तकावरती. श्रीराम चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवा आपण. 20 धावा आहेत त्या पुस्तकावरती. चला विशाल म्हात्रे तुम्ही ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्ही नक्कीच चर्चा करू शकता. टीम मीटिंग घेऊ शकता. 3 षटकामध्ये तुम्हाला पाणी देण्यात येणार त्यावेळी तुम्ही चर्चा करू शकता. येस थँक्यू. कस्तुरी 11 घोट आणि स्वर्गीय निरावंती म्हात्रे जय भोलेनाथ पिसारवे दोन्ही टीमचे संघनायकाला विनंती करत आले असेल तर रिपोर्टिंग करा. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. येस टाइमपाससाठी अजिबात वेळ नाही आहे. अगदी पहिला षटक आणि दुसरा षटक अगदी 9 मिनिटांमध्ये संपन्न झालं. चला तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला टीम मीटिंगसाठी वेळ असतो त्यावेळी तुम्ही टीम मीटिंग करू शकता. राजेंद्र दादा म्हात्रे या स्पर्धेला भरपूर चांगली मेहनत आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा विशालजी म्हात्रे जयजी म्हात्रे आमचे संपूर्ण चैतन्येश्वर गुटारी टीमने घेतलेली अविश्रांत मेहनत त्याचं फल आपण या ठिकाणी पाहतोय. 16 गाव वातीले रती महारथी या मैदानावरती खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाल्यात. स्ट्राईक एंडला आपण मयूर म्हात्रेच्या बॅट्समध्ये एक षटकार पाहिला. मंगेश म्हात्रे उत्कृष्ट एस टी रक्षक त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. तर मंगेश शेठ आपण पैसे जमा करा प्लीज.
मयूर मात्रे संदीप एक जबरदस्त वेगवान तेज तरार पहिलाच बॉल वरती षटक क्रमांक 3 पहिलाच चेंडू फेस करण्यासाठी तयार प्रहार करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटनं चेंडू आणि बॅटचा संपर्क तितका चांगल्या पद्धतीने नाही आहे 1 रन्स मिळेल एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेबला धाव पुस्तक करतो एकूण धावसंख्या 21 गणरायाचा शुभ अंक आपण या ठिकाणी पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट्स माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते अंकित आमच्या असतील त्यानंतर आमची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली मंगेश कॅप्टन ऑफ द टीम षटक क्रमांक 3 प्रगती पत्र असताना गोलंदाज तयार आहेत संदीप पाटील सिद्धी करवल्याचा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय प्रहार केलाय समोरच्या दिशेनं आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदनाने चेंडू केला सीमा पार तितकीच लांबी आणि तितकाच अंतर चेंडू सीमा रेषा बाहेर छूम अंतर संगीत आपण या ठिकाणी पाहतोय परवा आमचे डीजे मास्टर 27 धावा दा पुस्तकावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना चला शिवकुमार शेठ मात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे तर शिवकुमार शेठ गोल्डनमॅन या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे चिनू शेठ या रुपेश शेठ रुपेकर या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे क्षेत्रक्षण विखुरलेले मोती आपण या ठिकाणी पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर व्हाईटिश लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये त्यानंतर शॉर्ट फाईन एक तैनात केल्यात मंगेश या ठिकाणी मात्र जोराचा प्रहार करतात पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना 1 2 3 क्षेत्ररक्षक धावतायत पलतायत परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर होता चला 2 धावा मिळतील 2 धावच्या बरोबरीने संघ धाव टेबल आहे धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 29 29 धावा षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ बाकी मंगेशच्या बॅट्समध्ये एक चौकार पाहिला एक षटकार पाहिला परंतु क्रीजवरती टिकणं गरजेचं आहे कारण संघाचा तालणार आहे संकट मोचक आहे कॅप्टन ऑफ द टीम आहे संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे प्रहार केलाय जोराचा प्रहार डीपमधून क्षेत्ररक्षक येतात ओहो त्याला हुलकावणी दिली चेंडू डीप विकेटला चेंडू फरार 4 रन के लिए एक फटका संघाची धावसंख्या 33 धावा डबल तिरी आपण याकडे पाहतो साईड चेंज केली गोलंदाज संदीपनं आता रंगात येणार हा फलंदाज भरपूर वेळ झाला तो क्रीजवरती टिकून शांत आहे परंतु आता तो शांत बसायला साधू नाही आहे क्षमता या फलंदाजामध्ये प्रहार केलाय पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये विशेपमध्ये चाललाय चेंडू अडवणूक करतायत पंकज एकच धाव एका धावच्या बरोबर 34 धावा धाव पुस्तकावरती आपण या ठिकाणी पाहतोय षटकातील अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर ब्रेक असेल नक्कीच त्यावेळी तुम्ही मीटिंग करू शकता मयूरच्या बॅट्समधून एक षटकार पाहिला षटकातील अंतिम चेंडू मयूरसाठी प्रहार केला अगदी ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला हा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला एकच धाव मिळेल एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेबल आहे धाव पुस्तकावरती गरज नव्हती मी म्हणेन इथे बहाल केला जाता धावा यस पाणी घेऊन चला षटक क्रमांक 3 ची समाप्ती संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिली 3 डझनामध्ये 36 धावा धाव पुस्तकावरती एक फलंदाज बाद
एकंदरीत धावा आपण पाहिल्या 8 मध्ये 19 धावेवरती खेळत असताना 7-12 वरती खेळतात मयूर म्हात्रे. चला ड्रिंक्स ब्रेक खतम. क्षेत्ररक्षण त्वरित सजवू आपण. पुन्हा एकदा कॅप्टन ऑफ द टीम विशाल म्हात्रे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवणूक केली जाते. चला आता विशालसाठी मंगेश म्हात्रे आमचे एसटी रक्षक. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिलाच बॉल मंगेशसाठी. प्रहार केला. ओ टर्न होतोय चेंडू. जबरदस्त फिरकीचा जादूगर. दोन्ही संघनायक आहेत, दोन्ही कप्तान आहेत. संघाची भूमिका या ठिकाणी मात्र पाहूया. त्या मैदानावरती कोण अधिराज्य गाजवेल. मंगेश एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. मोठे फटके त्याच्या बॅट्समधून सातत्याने येताना आपण पाहतोय. 7 चेंडूवरती 7 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. तो इतिहास तो मात्र या ठिकाणी मात्र पुनरागमन करावं लागेल. गोलंदाज तयार विशाल म्हात्रे यांच्या षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेनं ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू गेला सीमा पार. गडी आहे रणझुंजार. बॅटीला आली आधार. चेंडू सीमा पार. षटकार. षटकाराच्या बरोबरीनं चांगली धावसंख्या. हो टर्न होतोय चेंडू. टर्न होतोय. काटा बदलतो. विकेट पाटा विकेट आहे. सुरेख धीरज मोरबेकर रांजणपाडा यांनी ती विकेट बनवली. त्यांचं देखील आम्ही आभार मानू. चांगली विकेट आहे. गोलंदाज तयार विशाल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. टर्न होत आहे. प्रचंड टर्न होत आहे. लाजवाब. षटकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक. सुरेख तुम्ही षटकार ठोकवू शकता तर आम्ही डॉट चेंडू देखील आम्ही काढू शकतोय. दोन्ही संघनायक आहेत. संघनायकाची जबाबदारी ते मात्र निभावत असताना प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकारासाठी आमचे गोल्डन मॅन शिव म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. मंगेशसाठी 2 षटकार तर आलेत मंगेशच्या बॅट्समधून. संघाची धावसंख्या पाहिली राहुल पोरजे आम्हाला सांगतात 42 आहेत. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा LBWचे बागेत. पंचाने अपील उचलून धरलाय आणि फलंदाज बाद. एक कप्तानने दुसऱ्या कप्तानावरती मात दिली आणि फलंदाज बाद झाला. मिळतील मंगेश म्हात्रे यांच्याकडनं. महाराष्ट्र
धीरज राजे गोलंदाजीसाठी तयार. आगरीकट्टा धीरज साठी मात्र आता बक्षिसांची जाहिरात प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. विशालचा वृत्तक्रम पाहिला 2 षटकामध्ये 15 धावा आणि 3 विकेट. कॅप्टनची भूमिका कशा पद्धतीने असावी होता धीरज राजे. आगरीकट्ट्याकडनं सायकल देखील आम्हाला पुरस्कृत करण्यात आली, त्यांचा देखील मनापासून आभार. 4 चेंडूचा खेळ समाप्त, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. हो यावेळी जोराचा प्रहार होता. मयूरला मात्र चेंडू समजत नाहीये, चेंडू जाता डॉट, जास्तीत जास्त चेंडू यावेळीच मात्र डॉट खेळताना दिसतात ते खेळाडू. 42-42 अंतिम षटकामध्ये धीरजचा अस्त्र तलोज मजकूरचा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार, फिरवलाय चेंडू, मात्र प्रहार केलाय. रोहित चेंडूपर्यंत धावतात, पोहोचतात, तोपर्यंत 3 खेळाडू येतात चेंडूपर्यंत. हो मिळतील का 3? डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, नाही जमलं. 1 रन शॉट आहे का? यस, काय लक्ष पंचांचा मनोजी पवार. धावा मिळतील फक्त 2. कदाचित मयूरची बॅट पाठी राहिली वाटतं. सुरेख गोलंदाजी पाहिली, चेक करू का? एकच आहे ना? 2 शॉट आहेत क्या? 2च धावा मिळतील ना एकूण? यस. चला, नीरज साठी देखील बक्षिसांची कैरात आहे प्रत्येक षटकारासाठी. मंगेश म्हात्रे यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचा पारितोषिक आहे. रामामा यांच्याकडनं देखील बक्षीस झाले आहेत. किशोर भाऊ यांच्याकडनं देखील बक्षीस आलेले आहेत, जमा आहेत. ज्या पद्धतीने मॅच समाप्त होईल त्यावेळेस आपण बक्षीस देऊ. गोलंदाज तयार, धीरज. हो यावेळेस मात्र स्विंग करतात चेंडू. अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण आपण या ठिकाणी पाहिलं. डॉट बॉल. सुरेख अंतिम स्लोगरमध्ये काय गोलंदाजी करतोय धीरज. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा आहे, दिशा, फिरकीचा जादूगार, अचूक टप्प्यावरती त्याचा कंट्रोल भरपूर चांगला आहे. संघाची धावसंख्या पाहिली 44. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 3 चेंडू बाकी आहेत का? अंतिम षटकामध्ये नीरजला मात्र इथं प्रहार करायचे आहेत. प्रहार फक्त आणि फक्त प्रहार, तितकं सोपी गोष्ट नाहीये. नीरजमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे. चेंडू आल्यावर बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. आगरी कट्ट्याला मानवंदना दे, चेंडू सीमा पार. षटकार बादल नसेल भगवा शिरावर तर परका बसेल हुरावर. षटकात ठोकल्या पट्ट्यानं नीरजनं आपल्याच हॉटेलला मानवंदना देत एक 500 रुपये देखील या ठिकाणी बक्षीस जमा झाले आहेत. मगेश म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 आहेत. टोटल 1000 रुपये ते आलेले आहेत. या षटकाराच्या बरोबरीने संघाच्या 50 धावा कंप्लीट. क्या बात आहे. नीरज म्हात्रेसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 म्हणजे टोटल 5 मारले ते 1000 मिळतील. चला, फॉर्च्यून इव्हेंट वार्ड क्रमांक 1 16 गाव प्रीमियर लीगमध्ये केशव शेठ रुपेकर एकटपाडा यांच्याकडनं डोनेशन आला 2100 रुपयाचा. या दानशूरदात्यांचा आभार. पुन्हा एकदा प्रहार, ओढलाय चेंडूला, पाठवला प्लॉटमध्ये. दमदार, शानदार, रुबाबदार षटकार.
मामा या, मामा या, केशव दादा या. आमचे अनिकेत दादा म्हात्रे गोल्डन मॅन यांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम राम मामांचा सन्मान करू. मामा पण आलेत या ठिकाणी, स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या अनिकेत दादा यांच्या शुभ हस्ते आपण काकांचा सन्मान करू. राम मामा क्रिकेट प्रेमी आहेत, बरेच वर्ष आम्ही त्यांचा एक शांत आणि प्रेमल स्वभावाचं व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म आणि पंत मानणारे व्यक्तिमत्व आहेत राम मामा. पर्सनॅलिटी बाकी 20 वर्षापासून आम्ही मामाला बघतो, अगदी तशीची तब्येत. क्या बात आहे. मामांचा सन्मान गोल्डन मॅन आमचे अनिकेत दादा म्हात्रे यांच्याकडनं काकांचा आशीर्वाद देखील त्यांना मिळतोय. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आम्ही काकांचा सन्मान केलं. त्यानंतर आमचे केशवदादा रुपेकर राजा माणूस आहेत, क्रिकेटला धर्मपंथ मानणारे व्यक्तिमत्व. 2100 रुपयाचा धनादेश देखील त्यांच्या माध्यमातून आमच्या दानशूरदात्याचा आभार. आणि अनिकेत दादांना विनंती करतोय की आपण केशव भाऊंचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ, स्पर्धेची आठवण राहावी म्हणून मोमेंट चिन्ह देऊन आपण केशव भाऊंचं करतोय शुभ सन्मान. धन्यवाद. चला आपण नाणेफेकी संपन्न करू. स्वर्गीय निरावंती म्हात्रे, जय भोलेनाथ, कावदेवी पिसारवी टीम. चला आपण टॉस करू आणि त्यांना फाईट करणारा संघ राहुल. कस्तुरी 11 गोटी. चला या समाधान कस्तुरी 11 गोट संघ मालक आहेत आमचे सर्वेश्वर पाटील, थोर समाजसेवक आहेत, युवा उद्योजक आहेत. सर्वेश शेट्टी या आपण या ठिकाणी आले असताल. आमचे डोनाल, जय भोलेनाथ गावदेव क्रिकेट संघ, स्वर्गीय निरावंती म्हात्रे. यस, दोन्ही टीमचेच पॅकर्स. एक पॅकर तर वरतीच आहेत आपले गोल्डन मॅन एकनाथ दादांचे सुपुत्र अनिकेत दादा. आणि त्यानंतर अनिल दादा म्हात्रे यांना देखील विनंती करेन. अनिल भाऊ या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला या समाधान आमचे बंधुतुल्य मित्र समाधान भैर, मोस्ट वेलकम. वाट क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगमध्ये. चला अनिकेत दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. टॉस आपण या ठिकाणी करू, संपन्न करू. मोहन शेठ बाबा आमचे आहेत. बाबा या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. दोन्ही संघाचे एंजर आहेत, परंतु पाहूया क्रिकेटवरती त्यांचं असणारं प्रेम. एका बाजूला कस्तुरी 11 घोट आणि त्यांना फाईट करणारा संघ स्वर्गीय निरावंती म्हात्रे, कावदेवी पिसारे. चला नाणेफेकी मोहन काका यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करू. छापा आणि काटा कॉल कोणाचा असेल. चला चला नाणेफेकी जिंकली. समाधान कस्तुरी 11. सर्वप्रथम निर्णय काय घेणार? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर डोनाल्ड सारखा एक बलाढ्य खेळाडू आहे, परंतु पाहूया 5 षटकामध्ये किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. चांगला संघ आहे समोर, पण आम्ही या विकेटवर जास्त धावा होत नाहीत त्या अनुषंगाने केलो आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. वाट क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगची संकल्पना कशी वाटली? खूप सुंदर संकल्पना आहे आणि आपल्या या प्रभागातील प्लेयर्स कधी पुढे जाणार तर त्यासाठी ही संकल्पना खूप चांगली आहे. या बात आहे. ऑल द बेस्ट. हे होते समाधान भोईर, कस्तुरी 11 गोट. इथे जोडले जाते आमचे भांजे डोनाल्ड. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. चला डोनाल्ड आपण तयारीला लागा. दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विकी म्हात्रेसाठी बक्षिसांची खैरात आहे. विकी म्हात्रेसाठी प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आहेत. यस, मॅच ऑन. पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजी बाकवरती प्रथमेश भोईर. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश शेठ म्हात्रे दोघांना निघेल का? निलेशसाठी पण क्या बात आहे.
दोन्ही टीमला शुभेच्छा. प्रथमेश नेरुलकर पहिलाच बॉल प्रहार करण्याचा होता आडव्या बॅटनं विकीसाठी. डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण आपण या ठिकाणी पाहिली. 57 धावांचं लक्ष आहे समोर. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर इंटरनॅशनल नियम आपण या ठिकाणी पाहतोय. विकी आणि निलेश म्हात्रे जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 57 धावेचं समोर लक्ष. प्रथमेश नेरुलकर गोलंदाजीसाठी तयार. पिंदर गावाचा हा सुपुत्र चांगली गोलंदाजी P1 मध्ये तो सातत्याने करत असतो. गोलंदाज तयार. शक्यतो पुढील चेंडू विकीसाठी. समोरच्या दिशेनं विशेपमध्ये केला होता नाही आहे. बॅटची एज लागली त्यानंतर स्वतः मात्र फमल झाला. त्यानंतर स्वतःला बॅलन्स केलं. डॉट चेंडूची सांगता सुरुवात चांगली करतोय प्रथमेश. अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण या क्षेत्ररक्षण करण्यामध्ये आपण पाहतोय सचिन कडू एक उत्कृष्ट फिरकीचा जादूगार आहेत. अंपायरच्या भूमिकेत सातत्याने ते मोठ्या मॅचेसमध्ये आपण त्यांना पाहतो. 2 चेंडू प्रथमेशने भरपूर चांगले फेकले. विकी हा शांत बसणारा खेळाडू नाही आहे. जयशेठ म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही खेळाडूंना. नेक्स्ट बॉल विकी समोरच्या दिशेने केलाचा होता. यावेळी तारेकीट करतील का केली परंतु फलंदाज एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आणि एका धावेने मात्र सुरुवात झाली. 57 धावेचा विचार करत असताना विकी आणि निलेश म्हात्रे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. गोलंदाज तयार. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्पा वेग दिशा नियंत्रण भरपूर चांगलं. गोलंदाज तयार. प्रहार केला आडव्या बॅटने स्कोर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रेम पाटील. सुरेख क्षेत्ररक्षण क्या बात आहे. फक्त धाव मिळेल सिंगलच्या बरोबरीने संघ धाव पुढे ठेपलाय. धाव पुस्तकावरती एकूण धाव संख्या पाहिली तब्बल 2 धावा. सुरेख अशी गोलंदाजी P1 मध्ये गोलंदाजीसाठी प्रथमेश अस्रा पण या ठिकाणी पाहतो. 2 क्षेत्ररक्षक आंतरवर्तुळाच्या बाहेर बाउंड्री रेषे लगत प्रोटेक्शन देत असताना डीप विकेट आणि वाईट लॉंग ऑन मध्ये समोर फलंदाज विकी. जबरदस्त फलंदाज विकी. आडव्या बॅटनं यावेळेस गॅपमधून चेंडू चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुहेरीचा प्रयत्न नाहीये. फक्त सिंगल आणि फक्त सिंगल. 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रथमेशना. अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल गोलंदाजी या ठिकाणी ते साकारत असताना मॅचचा आनंद घेत असताना SS ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे त्यानंतर आमची चिनू शेठ म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत. म्हात्रे ब्रदर्स आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मोठा प्रहार करायचा होता. मयूर म्हात्रे चेंडू पर्यंत पोहोचलाय. मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिला संपलाय. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 0 गडी भारत 4 धावा धाव पुस्तकावरती. त्यानंतर दुसरे दिवस गावदेवी धरणा ग्रीन सोल्युशन्स रोहिंजन आणि आज पाहूया संदीप शेठ म्हात्रे यांचा बापू किंग आज संघ तुम्हाला शनिवारी खेळताना दिसेल. पांड्या येतात गोलंदाजीसाठी तयार. धावसंख्या पाहिली पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात प्रथमेश नेरुलकर. पेंदरचा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहिला.
सोलागाव वार्ड क्रमांक 1 प्रीमियर लीग 2026 पहिला पर्व आपण या ठिकाणी पाहत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती पाहिली गेली 0 गडी बाद 4 धावा आहेत. शांत ठेवलं पहिल्याच P1 मध्ये प्रथमेशनं. 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर. डीप मिड विकेट वाईड इश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण या ठिकाणी पाहतोय. शॉर्ट टर्मॅन तैनात केल्या. शॉर्ट टर्मॅनवरती आपण जय मोरेला पाहतोय. शॉर्ट फाईन लेगला सचिन कडूला पाहतोय. गलीमध्ये आपण पाहतोय नीरज म्हात्रेला. शॉर्ट फाईन लेगमध्ये देखील शॉर्ट मिड ऑफला प्रथमेशला पाहतो. पहिलाच बॉल तेज थरार पांडुरंग यावेळी प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू गेला सीमा पार. पंचांचा सिग्नल येतोय 4 रनों के लिए. श्रीराम निलेशना चौकार ठोकला. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिले 8 धावा आहेत. पुढील मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कस्तुरी 11 घोट समाधान विभागच्या डोनाल्ड पोर्ट. प्रहार केलाय जबरदस्त तडाखा. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू सीमा पार आलेला गगनभेदी आसमानी सुलतानी निलेश म्हात्रेच्या बॅट्स मधून षटकार. काय कर नक्की 2 चेंडूवरती 2 प्रहार आल्यात म्हणून वैज्ञानिक दबाव येतोय. धावसंख्या पाहिली राहुल पोरजे आम्हाला सांगतात कारण 14 धावा धाव पुस्तकावरती पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. त्यानंतर पहिल्याच 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहिले. निलेश म्हात्रेच्या जयश्री म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहेत प्रत्येक षटकारासाठी. पांड्यावरती आक्रमण जबरदस्त पॉवरफुल घातकी फलंदाजी आपल्याच होम ग्राउंडवरती. इलाका हमारा तो धमाका भी हमारा एक साधण्याचा प्रयत्न करतात फलंदाज निलेश म्हात्रे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रहार. चेंडू गेलाय लॉन्ग लेग सीमा पार. खनखनी धनधनी सनसनी 4 रनों के लिए. आमचे रोहिदास शेठ जाधव साहेब या ठिकाणी आलेत. रोहिदास दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा प्रहार केलाय गॅप मधून. चेंडू गेला सीमा पार. भगवा षटकार. तर टाळ्या भावत्या. यस होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा. इलाका हमारा तो धमाका भी हमारा. 4 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. किरण म्हात्रेने देखील काल मैदान गाजवला. 57 धावांची इनिंग आपण या मैदानावरती पाहिली. पांडुरंग पांड्यावरती आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण फिरसं काढलीत या फलंदाजानं. निलेश म्हात्रे पुन्हा एकदा प्रहार केलाय. इथे गॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रनों के लिए.
मनीषजी म्हात्रे आणि आदेशजी भगत यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निलेश म्हात्रेसाठी. ते त्याच्या गुगल पेला गेलं. चल जयशेठ म्हात्रे यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये होते. एकूण 5 चेंडूमध्ये या गोलंदाजांनी धावा खर्च केल्या 28 धावा आहेत धाव पुस्तकावरती. निलेशसाठी आता फिल्डिंग लावायची तरी कुठे हा प्रश्नचिन्ह. हो हलक्या हातानं वॉट शॉट क्लास दाखवला. यावेळी चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून गोलीच्या वेगानं सन 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 करत चेंडू सीमा पार 4 रन गेली. क्षेत्ररक्षण साजवा मोहित म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आल्या. त्यानंतर या षटकामध्ये 28 धावा आल्या. 8 चेंडूमध्ये 30 धावेवरती खेळत असताना निलेश म्हात्रे. क्लास संपूर्ण स्ट्रोक आपण पाहिले ना, चारे बाजूने मैदानाला त्याने आग लावली. 28 रन्स आले या ओव्हर्समध्ये. चला पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशने 4 दिल्या, त्यानंतर पांड्याने 28 दिल्या. आता पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये सांख्यिक कोठ्यातील तिसरं वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज प्रथमेश नेरुरकर. पेंदरचा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. विकी शांत आहे परंतु पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. निलेश म्हात्रेनं 30 धावांवरती खेळतोय. अठरा चेंडू 25 धाव्यांची गरज. 18 चेंडू 25 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल. प्रथमेश मध्ये ती क्षमता आहे, तो मॅच फिरवू शकतो, बनवू शकतोय. परंतु समोर विकी. ओ व्हॉट अ शॉट. चांगला फटका होता फाईन लेगला. प्रेम पाटील आहे त्या ठिकाणी तलोजा मजकूरचा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. 1 रन, संघाची धावसंख्या डबल 33 धावा धाव पुस्तकावरती. 57 धावेचं लक्ष. 24 धावा आहेत आणखीन जिंकण्यासाठी पाहिजेत. 17 चेंडूमध्ये 24. गोलंदाज निलेश साठी तयार आहेत. निलेश म्हात्रे चांगला खेळ मैदानावरती, संपूर्ण मैदानावरती त्याने आग लावून सोडली. दांडी गोल, नजर हटी और दुर्घटना घटी. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. यावेळी 9 चेंडूमध्ये 30 धावांवरती खेळणारा खेळाडू निलेश म्हात्रेचा खेळ समाप्त. अंड्यावरती ज्या पद्धतीने आक्रमण केलं, गोलंदाज तयार. प्रवेश
हो पुन्हा एकदा डॉट बॉल. स्लिप होत आहेत त्यांचे पाय. डॉट बॉल अशाच पद्धतीने गोलंदाजी मात्र प्रथमेशला करायची आहे. 3 चेंडूमध्ये त्याने धाव संख्या खर्च केली फक्त 1. 9 चेंडूमध्ये त्याने 5 धावा खर्च केल्यात. LED बेल्स आपण या ठिकाणी पाहतोय. विशाल म्हात्रे कॅप्टन आहेत, कप्तान आहेत. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो चॉप करतायत शॉट पॉइंट मध्ये. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघाचा पुढे ठेपलाय. धावपुस्तकावर एकूण धावसंख्या आपण पाहिल्या 34. 34 धावा आहेत. 4 मध्ये त्याने 2 धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी आहे. कमबॅक करतायत गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 28 आल्या आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश सासुरा. 34 34 धावा आहेत. 14 मध्ये 23. मॅच बॅलन्स आहे. विकी सलामीवीर. फटका चांगला आहे. सचिन कडून टिपला जेल. संपलाय विकीचा खेळ. राधे सिद्धी गरळेचा हा सितारा आपण या ठिकाणी पाहतोय. राधे पाटील. कौतुक करेन मी गोलंदाज प्रथमेशचा. काय गोलंदाजी केली सुरेख. 11 चेंडू फेकले, 6 धावा आणि 2 विकेट देखील भेटलेत. क्या बात आहे. अनिल शेठ म्हात्रे यांना विनंती करते. अनिल भाऊ या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पॅकर आहेत संघाचे. अनिल भाऊ या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम चेंडू. प्रथमेश प्रहार केलाय समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये. इथे गॅप भरपूर मोठा आहे. धाव संख्येत नाही तोडा. मिळतील अंतिम चेंडूवरती 4-4-4-4. यस पाणी घेऊन चला. आता गरज आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी. 12 चेंडू 19 धावांची गरज. चला 4 टीमचे कप्तान आणि विनंती करतोय की आमचे संघ मालक स्पॉन्सर्स आमचे अनिल भाऊ म्हात्रे असतील, अनिकेत शेठ आहेत आणि कमलाकर शेठ पाटील या ठिकाणी आलेले आहेत. SK एंटरप्राइजेसचे मालक त्याने देखील एक संघ घेतलाय. तर या कमलाकर शेठ पाटील आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. दादांना मी विनंती करीन व्यासपीठावरती या. आपल्या हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्व पाहुणे वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नकुल शेठ पाटील पिसारवे या ठिकाणी आले असतील तर नकुल शेठ आपण देखील या. रोहिदास शेठ जाधव साहेब थोर समाजसेवक आहेत. आमचे सर्वेश शेठ पाटील घोट या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना विनंती करतोय आपण मंचकावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे.
रोनक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 19. सामना जर बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर. काल एकाच वेळी एकाच संघामध्ये 2 सुपर ओव्हर झाल्या. विशाल 12 चेंडू. रोनक तलोजा मजकूरचा हा सितारा आपण या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडू 19 धावांची गरज. समोर फलंदाज विशाल म्हात्रे, कॅप्टन ऑफ द टीम. पहिलाच बॉल प्रहार केला आडवा बॅटनं. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. यावेळेस राधे पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. रोनक गोलंदाजी करतात. आता 11 चेंडू 18 धावांची गरज. 3 मोठे प्रहार चालतील. 8 टीमसाठी आम्हाला पॅकर्स आम्हाला लाभले गेले. धनेश शेठ म्हात्रे, संतोष शेठ म्हात्रेचे सुपुत्र धनेश शेठ म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती. धनेश दादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. स्वर्गीय निरावंती म्हात्रे आई गावदेवी जय बोललात पिसारवे संघ खेळताना दिसेल. कॅप्टन असतील डोनाल्डपूरजी. त्यानंतर कस्तुरी 11 घोट कॅप्टन आहेत आमचे समाधानजी भोईर. संघमालक आहेत सरू शेठ पाटील घोट. प्रहार केलाय विशेप मध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. जय मोरे चेंडूपर्यंत धावतात, पळतायत, अडवणूक करतायत. तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल सिंगल आणि सिंगल. 40 धावा 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू 17 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. जबरदस्त सुसज्ज असं मैदानाच्या सभोवती आपण भगवा वादळ. ट्रॉफी भरपूर चांगली आहे. अशी ट्रॉफी मी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ट्रॉफी पाहतोय की अशी एकमेव ट्रॉफी लाजवाब ट्रॉफी. स्विचिटचा अस्त्र विशाल म्हात्रेला समजत नाही आहे. रोनक पाटील गोलंदाजी करतायत. 9 चेंडू 17 धावांची गरज. जबरदस्त मॅच आहे. मॅच बॅलन्स आहे. अंतिम चेंडूपर्यंत राहुली मॅच जाणार. रोनक एक जबरदस्त गोलंदाज. तलोजा मजकूरचा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. फुल टॉल उचल केला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. विशाल म्हात्रे कॅप्टन. चला सिनातान षटकार. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम सर्व पाहुणे वर्गाचं. फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रौनकने सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु हा फुलटॉस भेटला तर या चेंडूवरती टोल पूर्णपणे वसूल केला. काल टोल मात्र फ्री होते, आज देखील फ्री आहेत. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावांची गरज. रोनक पाटील तलोजा मजकूर चा खेळाडू. प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र धावून ग्राउंड केला होता. डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. रोनकनं षटकार दिला तरी तो मात्र फिंगर रोल भरपूर चांगला करतोय. शेवटचा बॉल आहे. आता 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7-11चं समीकरण. क्षेत्ररक्षण विखुरलेला. डिप्युटेड बाय लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये. शॉर्ट मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. 7 चेंडू 11 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज आहे टीमला. DK ग्रुप यावेळेस मात्र आडव्या बॅटने केला होता डायरेक्ट हिट. ओ हो क्या बात आहे. रोनकची ही रोनकशाली गोलंदाजी पाहिली. एकच धाव. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. 6 चेंडू 10 धावा. DK ग्रुप खुटारी.
आमचे धनेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला 8 संघांसाठी आम्हाला या टी शर्टची स्पॉन्सरशिप देण्यात आली. स्वर्गीय निरावंती म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गावदेवी पिसारवे आमचे धनेश शेठ म्हात्रे, संतोष शेठ म्हात्रे त्यांचा आभार. आज आणि उद्याच्या संघासाठी देखील आपण या ठिकाणी ड्रेस कोड आपण या ठिकाणी पाहतोय. दानशूरदा त्यांचा आभार. धनेश शेठ या आपण व्यासपीठावरती, परंतु त्यांची मॅच आहे. नकुल शेठ पाटील पिसारवे यांना विनंती करीन व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. पिसारे गावातील तलोजा मजकूर कुटारी, त्यानंतर एकटपाडा, पेंदर, घोट या गावातील कोण ज्येष्ठ नागरिक आलेले असतील, वरिष्ठ मान्यवर आलेले असतील, विनंती करीन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, आमचे अनिल शेठ म्हात्रे यांचा आवाज. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये पॅकर आहेत. अनिल भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू दादावींची गरज. समोर फलंदाज विशाल म्हात्रेला आपण या ठिकाणी पाहतोय. स्वतः संघटक आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी दादावींची गरज. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. हो यावेळेस मात्र फिरवलाय चेंडू. चांगला चेंडू, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण या ठिकाणी आपण पाहतोय. मयूर भोईर एकटपाड्याचा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. यस, थर्ड अंपायर. यस, चला थर्ड अंपायर. चला आपण लाईव्ह वरती चेक करू आपण. ओके, 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये नाहीये. विशाल स्वतः नाराज आहेत. लेग बायचा इशारा होता पंचांचा. आता समीकरण येऊन टिपते. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज. चार चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग नाही आहे, परंतु सामना बरोबर सुटल्यास सुपर ओव्हर. 4 चेंडू 9 धाब्यांची गरज. एक मोठा प्रहार, एका मोठ्या फटक्याची वाट पाहते DK ग्रुप कुटारी संघ. 4 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. राधे आडव्या बॅटनं त्यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. आता समीकरण येऊन टेपतय. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. विशाल म्हात्रे स्वतः संघनायक आहेत. आता संघनायकाला इतर 10 का दम बाजीराव सिंगमची खेळी इथे मात्र त्याला दाखवावी लागेल. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, झुकते दुनिया जनाब झुकाने वाला चाहिए. इस मैदान के अंदर रन बनते हैं जनाब, बनाने वाला चाहिए. 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. फलंदाज या ठिकाणी तयार आहेत. विशाल म्हात्रे कप्तान आहेत. 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. यावेळी ब्लॉक हॉल मध्ये एकच धाव. तर रंगात आली आहे मॅच, रंगात आली आहे पैसा उसूल मॅच. 2 चेंडू 7 धाब्यांची गरज. षटकार आला तर सुपर ओव्हर. पाहूया रंगात आली मॅच. समोर फलंदाज राधे. अडला असेल 1010, पडला असेल 1010. कालोख्याच्या भयान रात्री रडला असेल 1010. झालं गेलं विसर आता. मुठावर अश्रूवर लक्षावरती रोख नजर. राधे तू एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. 2 चेंडू 7 धाब्यांची गरज. प्रेक्षक मायबाप सामनाचा आवडला असेल एकदा मैदानाच्या चौफेत टाळ्यांचा आवाज होऊ द्या. सुरेख मॅच. गोलंदाज तयार. 2 चेंडू 7. प्रहार केला आता फक्त सिंगल. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज. कॅप्टन सीनातान. संकट गगनी कडकडते, उरी समस्या कडकडते. तना मनाला भेगा भरून उभय जराचर हिम कडकडते. मग तूही त्रिशूल डमरूधर डम 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 कर. आरूढ होतो सर्वांवरती प्रलयकारी तांडव कर. विशाल म्हात्रे तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज. रंगात आणि रंगात आली मॅच. प्रेक्षक मायबाप सामना आवडला असेल पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाते त्या मॅच साठी. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. ओहो नाही जमलं. दणदणीत विजय प्रस्थापित केलाय संघ ओम साई CCC तनिष 11. क्या बात है. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक DK ग्रुप. सामना भरपूर रंगात होता.
6 मध्ये मॅच होती 11ची. त्यानंतर सामना आला 1 चेंडू आणि 6 वरती. पैसा उसूल जबरदस्त मॅच. मॅन ऑफ द मॅच प्रथमेश. 2 षटकामध्ये 10 धावा आणि 2 विकेट. राममामा यांचं आता ATM बँक खोलली आहे. चला पैसे आहेत, बक्षीस आहेत. चला विशाल आणि नीरज तुमच्यासाठी बक्षीस आहेत.